मधुबन रेसिडेन्सीमध्ये संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये संजय मोरे यांना विनाकारण मारहाण केली आणि नंतर खोटा गुन्हा दाखल केला असा आरोप करत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संजय मोरे यांचे भाऊ करण मोरे आणि आईने कोपरगाव तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। गेल्या 3 दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू असून मोरे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनेक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा देत कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान मोरे कुटुंब गेल्या 1 वर्षापासून न्यायासाठी लढतंय। आता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं सांगितलं। तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा खाकी वर्दीचा दुरुपयोग करणाऱ्यावर कारवाई करत निलंबन करावं, अन्यथा या प्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन आणि वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय। माझी एवढीच मागणी आहे, माझ्या मुलावर घेण्या देण्याचा अन्याय झालेला आहे आणि त्याला न्याय भेटावा एवढीच माझी इच्छा आहे। आणि त्याची वर्दी उतरावा, खाक्या वर्दीवर खूप हे का खाकी वर्दी म्हणून आपलं संरक्षण आहे, पण खाकी वर्दी घालायच्या याच्यात नाहीये, तर त्याची खाकी वर्दी उतरावा एवढीच माझी इच्छा आहे। नाही डॉक्टरने आलेले कोणी जी आमच्यापर्यंत कोणी येऊन विचारलेलं नाही, तर तुम्ही का बसलेले का कोणी काहीच विचारलेलं नाही आम्हाला कोणी इथपर्यंत येऊन। मला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इडच बसणार आहे, आम्ही उठणार नाही, आम्ही अन्नाचं कण सुद्धा खाणार नाही, आम्हाला न्याय भेटत नाही तवर। तरी 1 वर्षापासून आम्ही न्याय मागतोय। 1 वर्षापूर्वी पीआय भगवान मथुरे, निवांत जाधव व इतर 7 ते 8 जणांनी माझ्या भावाला खाली पाडून लात्या बुक्क्यांनी डोकं टेबलवर आदळून एकदम बेदम मारहाण केलेली होती। म्हणजे तो 4 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट होता, इतकी भयानक परिस्थिती केलेली होती त्याची। आम्ही डीवायएसपी साहेबांकडे पण तक्रार केलेली आहे, मानव अधिकाराकडे पण तक्रार केलेली आहे, नाशिक आयोगाकडे पण तक्रार केलेली आहे, आम्ही सगळीकडे तक्रार केलेली आहे, पण आम्हाला कुठूनच न्याय भेटलेला नाहीये। त्या पीआय भगवान मथुरे आणि त्या निवांत जाधवनी आम्हाला खूप लोक मध्यस्थी घालून मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, पण ही केस माघार घ्या, आमच्याकडून चुकी झाली अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही। त्याच्यानंतर त्या भगवान मथुरेची कोपरगाव येथे बदली झाली आणि त्यांनी त्याच वेळेस धमकी दिलेली होती, जर तुम्ही केस माघार घेतली नाही तर तुम्हाला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात आम्ही अडकून टाकू। त्याच्यानंतर कोपरगाव मध्ये त्याची बदली झालेली असताना माझ्या भावाचा कुठलाही कोणत्याही गुन्ह्यामध्ये काही संबंध नव्हता। एक महिला तक्रार देण्यासाठी आलेली होती, त्या महिलेला त्यांनी कॅबिन मध्ये घेऊन त्यांनी आणि जालिंदर तमनर या दोघांनी मध्ये घेऊन त्या महिलेला सांगितलं की इथला जो संजय मोरे तू त्याचं पण नाव घे, ब्लाऊज फाडला, अशा पद्धतीची तक्रार दे, तू जर अशी तक्रार दिली तर त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून त्याला मध्ये टाकू, म्हणजे ज्याने तुला मारलं त्याला पण आणि संजय मोरेला पण। पण ती महिला त्यांना म्हणली की संजय मोरेचा काही संबंध नाही याच्यामध्ये, तुम्ही त्याचं नाव कशाला घ्यायला लावताय। ते म्हणले की तुला ज्याने मारहाण केली त्याला जर तुला मध्ये अटकायचं असेल तर तुला संजय मोरेचं पण नाव घ्यावं लागेल, कारण की तू जर मारामारीची केस टाकली तर किरकोळ एनसी दाखल होईल, तर त्याच्यामुळे तुला अशा पद्धतीने बोलावं लागेल, तर तो त्याला अटक होईल। मग अशा पद्धतीने त्या महिलेला समजावून सांगितलं आणि इथं पण त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्या महिलेला मॅनेज करून। तर हा खोटा गुन्हा का दाखल केला त्यांनी, कारण की त्याच्या मनामध्ये राग आहे की आम्ही 1 वर्षापूर्वी तिकडे तक्रार केलेली, आम्ही ती तक्रार मागं घेत नाही, म्हणून त्यांनी पैशाची आम्ही दाखवून बघितली। काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना पण माझ्याकडे पाठवून मला धमकावण्याचा प्रयत्न केला, मी कुठेही थांबलो नाही, माझा लढा चालू ठेवला। मग मला कसा दबाव आणायचा, तर त्यांनी असा खोटा गुन्हा दाखल करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर माझी मागणी एवढीच आहे की जी माझ्या भावाला त्यांनी मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये तो सस्पेंड झाला पाहिजे आणि हा जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा मागे घेतला पाहिजे, हीच माझी प्रामुख्याने मागणी आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अमरून उपोषण चालू ठेवणार आहे। हा माझा उपोषणाचा 3रा दिवस आहे, मी कुठल्याही प्रकारचा अन्न घेतलेलं नाहीये, काहीच नाहीये, मी 3 दिवसापासून तसाच बसलेलो इथं। मला फक्त नायब तहसीलदार कुलते भाऊसाहेब येऊन गेले, भेटले, ते म्हटले की तुमच्यामुळं आम्ही मथुरेची बदली केलेली, पण बदली करून आम्हाला काय न्याय भेटला, नुसतं बदली करून तो सस्पेंड झाला पाहिजे, आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला तो माघार घेतला पाहिजे, ही प्रामुख्याने आमची मागणी। तेच पूर्ण नाही होते, बदली करून काय होते। मी डीवायएसपी साहेबांकडे गेलेलो होतो, मी त्यांना सांगितलं, मी त्या महिलेला पण भेटलो की ताई वहिनी तुम्ही असं का केलं। त्या महिलेची माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे 32 मिनिटाची, त्या रेकॉर्डिंग मध्ये बोललेलं आहे की वहिनी तुम्ही असा खोटा नाटा गुन्हा दाखल नव्हता करायला पाहिजे, संजयचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही। तर ती महिला गुन्हा माग घेण्यासाठी तयार होती,
तर मी DYSP साहेबांकडे गेलो, त्यांनी मला विश्वासात घेतलं, त्यांनी मला सांगितलं की काय आहे करण, काय आहे मला सांग. मी त्यांना सांगितलं असा असा प्रकार आहे, ती महिला माघार घेण्यासाठी तयार आहे. तर तिसऱ्या दिवशी ती महिला लगेच बदलली, तिथं गुन्हा मागायला घ्यायला तयार नाही. म्हणजे माझं डायरेक्ट DYSP साहेबांबद्दल पण तक्रार आहे आता, की त्यांनी त्या तमनर पोलिसाला सांगितलं की ती महिला मॅनेज होती, तिथे जबाब देते, तर त्या महिलेचं काय बघा. तर तुमच्या विरोधात गेली नाही पाहिजे. हा तमनर परत त्या बाईकडे गेला, त्या बाईला परत समजून सांगितलं का बाई तुझी तक्रार दिली ती तू मागं घेऊ नको, तू जर ती तक्रार मागं घेतली तर आमच्यावर गुन्हा दाखल होईल, आम्ही तुमच्यासाठी पण केलेलं आहे, तर तू आता त्या गोष्टीवर ठाम राह. पण माझ्याकडे त्या महिलेची रेकॉर्डिंग आहे, 32 मिनिटाची रेकॉर्डिंग आहे. त्या 32 मिनिटाच्या रेकॉर्डिंग मध्ये मी तिला 4 वेळेस म्हटलेलं आहे की ताई वहिनी तुम्ही हा खोटा गुन्हा दाखल केला, हे असं नव्हतं करायला पाहिजे, तर तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. तर ती महिला काहीच म्हणली नाही त्याच्यामध्ये का माझ्यासोबत खरंच छेडछाड झालेली आहे का मी कशाला खोटा गुन्हा दाखल करू, असा एक पण शब्द ती महिला याच्यामध्ये मला बोललेली नाही. तर माझा DYSP साहेबांवर पण आरोप आहे का त्यांनी त्या तमनरला त्या महिलेला मॅनेज करायला पाठवलं आणि त्या महिलेचा जबाब बदलून टाकला. आणि जर त्या महिलेसोबत ही घटना पहिलेच घडलेली होती तर तिने ज्या दिवशी तक्रार दिली ना रात्री 2 वाजता, त्याच वेळेस तिने ना छेडछाडचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. ती महिलाला दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाब मध्ये सांगते की माझा जम्पर फाडला, हे फाडला, ते फाडला, अशा पद्धतीने. मग तिच्यासोबत ही घटना घडलेलीच होती, तर तिने आदल्या दिवशीच का नाही सांगितलं, दुसऱ्या दिवशीच काय सांगितलं, असं झालं तसं झालं. सरळ सरळ ना या मथुरेने त्याचा पहिला तो वचका काढायसाठी इथं आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्या महिलेचा वापर करून भोळ्या बाबड्या महिलेचा वापर करून घेतला त्यांनी. तर आमची मागणी हीच आहे की आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ना याची सखोल चौकशी व्हावा. आणि जी संबंधित महिला आहे जिचा वापर केला भगवान मथुरेने त्या जालिंदर तमनरने, या दोघांवर आणि त्या महिलेवर पण गुन्हा दाखल करावा, कारण की तिने आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि जर याची सखोल चौकशी व्हावा, आमची जर चुकी असेल आमच्या भावाची, तर आम्हाला पण याच्यामध्ये जास्तीत जास्त सजा व्हावा. जो पण कोणी दोषी असतो ना, आम्ही असू नाही तर ते असू, त्यांची प्रामुख्याने मागणी हीच आहे का तो निलंबित झाला पाहिजे. निलंबित का झाला पाहिजे, कारण की त्यांनी माझ्या भावाला विनाकारण मारहाण केलेली ना. माझा भाऊ कोणत्याही गुन्ह्यात नव्हता, कोणत्याही कशातच नव्हता, नुसतं त्याला बोलवलं, एका संशयामध्ये मारलं, कुठलं आणि त्याला काढून दिलं, त्याच्याकडून लिहून घेतलं की हा पळता पडला म्हणून याच्या डोक्याला लागलं. त्याला वाटलं अडाणी लोक आहे, यांना काय समजणार आहे. पण आम्ही माहितीच्या अधिकाराखाली CCTV फुटेज काढले, त्या CCTV फुटेज मध्ये त्याला मारताना डायरेक्ट दिसतंय की कशा प्रकारे मारलेलं आहे. मग आमच्याकडे जर CCTV फुटेज आहे, मारताना सगळं दिसतंय, मग आम्हाला 1-1.5 वर्षापासून का न्याय भेटत नाही का? याचं कारण असं आहे की आमचा कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही, कोणी मंत्री नाही, आमच्या कोणाच्या सोबत कॉन्टॅक्ट नाही, म्हणून आम्हाला अडवलं जातंय का? 1 वर्षापासून आम्हाला येण्यात काढलं जातंय का? जोपर्यंत त्या भगवान मथुरेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हे सोडणार नाही. आणि आमच्याकडे प्रूफ आहे, आमच्याकडे CCTV फुटेज आहे, ICC रिपोर्ट आहे, त्याचा रक्त निघलेले सगळे फोटो आहे. जर एवढं असून जर आम्हाला उपोषणाची वेळ असेल आणि 1.5 वर्षापासून आम्हाला इकडे तिकडे हिंडावं लागत असेल न्याय मागण्यासाठी, तरी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मला इथं उपोषणाला बसून आणि मंडप टाकून नेतागिरी करायची काही हौस आलेली नाही. आणि जर मला ही हौस असती तर मी 1.5 वर्ष थांबलो नसतो, याच्या अगोदरच मी मंडप टाकून उपोषणाला बसलो असतो. पण मला न्याय भेटत नाही म्हणून मला ही उपोषणाची वेळ आलेली आहे. मला काही हौस नाही नेतागिरी करायची, पण हा खरोखर आमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि याचे सगळे CCTV फुटेज वगैरे आमच्याकडं. तर त्या भगवान मथुरेला, त्या निवांत जाधवला, या जालिंदर तमनरला आणि आणखी ते 7-8 जण होते मारणारे, ते सगळे सस्पेंड झाले पाहिजे. ते जोपर्यंत सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही. कारण की DYSP ने आम्हाला तेव्हा सांगितलेलं होतं का तुम्ही थांबा, हा PI आहे, याच्यावर कारवाई व्हायला टाइम लागते. अरे किती दिवस टाइम लागतो, किती टाइम लागतो? 1.5 वर्ष? आम्ही काय येडे आहे का? 1.5 वर्षापासून आम्ही आस लावून बसलेलो का आम्हाला आज न्याय भेटन, मग न्याय भेटन? न्यायच भेटत नाही आम्हाला. आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही उपोषण इथं थांबवणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत. 3 दिवसापासून करण मोरे यांच्या आईसह न्याय मागण्यासाठी तहसील यांच्या आवारामध्ये उपोषणाला बसलेला आहे. 1-1.5 वर्षापूर्वी करण मोरे यांचा भाऊ संगमनेर पोलीस स्टेशन येथे जेलमध्ये भेटण्यासाठी गेलेला होता आणि सोबत वडापाव नेलेला होता. त्या कारणावरून आत्ताचे कोपरगावचे PI मथुरे साहेब आणि त्यांचे सहकारी
यांनी काही कारण नसताना एक आदिवासी मुलगा आहे म्हणून त्याला मारहाण केली आणि त्याला न्याय मिळावा म्हणून त्याच्या भावाने 1-1.5 वर्षापासून या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत आहे. तरीही हे प्रशासन या करण मोरेला न्याय देत नाही. तर का न्याय देत नाही? तर कारण तो आदिवासी आहे. आदिवासी समाज म्हणजे अशिक्षित समाज म्हणून त्याची ओळख आहे. मग आपण जर लोकशाहीमध्ये वावरत असेल, लोकशाहीमध्ये जगत असेल, तर मग आदिवासी, दलित, शोषितांना न्याय द्यायचा नाही का? हा कुठला न्याय? म्हणून आज त्याच्यावर ही वेळ आली की आज त्याला उपोषणाला बसण्याची वेळ या पोलीस प्रशासनाने आणलेली आहे. तर आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे. त्यांनी स्वइच्छेने बदली करून घेतलेली आहे. प्रशासनाचे लोक सांगतात आम्ही त्यांची बदली केलेली आहे, परंतु तसं काही नाही. त्यांनी स्वइच्छेने बदली केलेली आहे आणि त्यांची बदली करून आम्हाला ते चालणार नाही. जो आमच्यावरती अन्याय झाला, जो मोरे कुटुंबावरती अन्याय झाला, त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून आजचं हे आंदोलन आहे. आणि त्यांची बदली करून, म्हणजे आज त्यांनी संगमनेरला अन्याय केला, आज कोपरगावला येऊन दलित चळवळीमध्ये आंबेडकरी समाजाचे नेते जितेंद्र रणशूर यांच्यावर सुद्धा 307 सारखा खोटा गुन्हा दाखल केला. म्हणजे हे जिथे जाणार तिथं खोटे गुन्हे दाखल करणार अशा अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. जर आज तहसीलदार साहेब असतील, इथलचं DYSP साहेब असतील, SP साहेब असतील, हे जर आमची दखल घेणार नसन तर आम्ही करण मोरे यांना उपोषणाला मरू देणार नाही. तर आम्ही हायकोर्टामध्ये याची दाद मागणार आहे. जोपर्यंत भगवान मथुरे सारखा PI सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही हायकोर्टात जाण्याची वेळ आली तरी जाऊ, तिथून आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याची वेळ आली तरी जाऊ, पण त्याला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर याच्यात काहीतरी मार्ग काढा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून, बुद्धिस्ट यंग कोर्टच्या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून या प्रशासनाला इशारा देतो की आपण लवकरात लवकर याच्यात तोडगा काढा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत. करण मोरे त्यांच्या आईबरोबर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. कोपरगाव पोलीस स्टेशनचे सध्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे विरुद्ध त्यांची जी तक्रार आहे, 2024 साली संगमनेर शहर पोलीस स्टेशनला भगवान मथुरे असताना एका गुन्ह्यात करण मोरे तिथं जेलमध्ये असताना त्यांचे बंधू त्यांना भेटायला गेले आणि अमानुष पद्धतीने मारहाण त्यांनी त्यांच्या बंधूला केली आणि त्याच्याकडून लिहून घेतलं का तू पडलेला आहे. पण करण मोरेंना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली संगमनेरच्या आणि CCTV फुटेज घेतले. CCTV फुटेज मधले जर फोटो पाहिले तर पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष पद्धतीने केली ती मारहाण. त्यांच्यावर गुन्हा तेव्हाच वेळेस दाखल झाला पाहिजे होता. अशी घटना घडून सुद्धा भगवान मथुरे यांना कोपरगाव पोलीस स्टेशनची जबाबदारी कस काय मिळाली? कारण एका आदिवासी बांधवाला त्यांनी मारहाण केलेली होती, त्यांच्यासाठी कोणी नाही का? भगवान मथुरे यांना तेव्हाच पोलीस स्टेशन प्रभारी म्हणून चार्ज मिळता कामा नव्हता. त्यांची चौकशी झाली पाहिजे होती. त्यांची बदली जिल्हा नियंत्रण कक्षात झालेली होती. पण त्यांचा पाठीमागे कोणता तरी राजकीय विरोध असता असेल तर त्यांनी आर्थिक आमिषाने या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशन घेतलं. आणि तुम्हाला सांगतो, त्यांची जरी आता इथून बदली झालेली असेल तर त्यांची बदली स्वइच्छेने झालेली नाही. इथल्या तालुक्यातल्या राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही इथं काम करू नका. कोपरगाव शहरात जे दरोडे झाले, अनेक प्रकारचे दरोडे झाले, त्यांचा गलथान कारभार दिसल्यानंतर इथले लोकप्रतिनिधी असतील, माजी आमदार असतील, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं का तुम्ही बदली करून जा. त्यांची बदली लिगली झालेली नाही, शासकीयाच्या नुसार झालेली नाही. त्यांनी विनंती बदली करून घेतलेली. आणि आमची प्रमुख मागणी का संगमनेरच्या मारहाणीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्या समोर जे अधिकारी होते ते पोलीस PSI निवांत जाधव असतील, त्यांचे जे पोलीस असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि करण मोरेंना आम्ही विश्वास देतो, आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते, काल परवापर्यंत आम्हाला अपूर्ण विषय माहित नव्हता, पण 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी कोपरगाव शहरात माता फ्लेक्सची विटंबना झाली आणि एक केडा आणून त्यांनी उभा केला ह्याच भगवान मथुरेंनी. आणि त्याच्यात आम्ही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते ऐकत नाही म्हणून
14 एप्रिलला खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला. मी खात्रीने सांगतो करण मोरेंच्या बंधूवर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो निश्चित खोटा आहे. कारण रात्री 2 वाजता फिर्याद होती, फिर्यादीत कुठेही उल्लेख नाही का त्यांनी त्या महिलेचं काही छेडछाड केली का वस्त्र फाडलं. दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाब घेतला जातो. आमच्या गुन्ह्यात सुद्धा असंच झालेलं आहे. त्या ठिकाणी मी नसताना सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि तो भगवान मथुर यांच्या सांगण्यावरून केला. मी करण मोरे आणि त्याच्या परिवाराला एक आश्वासन देतो का आम्ही हायकोर्टात जाऊ. भगवान मथुरे जरी इथून बदलून गेले तर त्यांच्याबद्दलचा लढा आपण सोडणार नाही. कारण भगवान मथुरे सारखी प्रवृत्ती जो रक्षक आहे तो जर भक्षक होत असेल ती प्रवृत्ती काही कामाची नाही. संविधान बाबासाहेबांनी दिलेले स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा जर आदिवासी बांधवाला जर हा त्रास होत असेल, हा आदिवासी इथला मूळ रहिवासी त्याला जर हा त्रास होत असेल तर आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. आणि आम्ही तहसील प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो. 3 दिवस झाले इथं त्यांना भेट द्यायला नायब तहसीलदार आले, तहसीलदार आलेले नाही, डॉक्टर सुद्धा आले नाही. त्यांची आई वयोवृद्ध आहे, त्यांची मेडिकल चेकअप करण्यासाठी. कारण प्रशासनावर भगवान मथुरे यांचा दबाव आहे, प्रशासनावर भगवान मथुरे यांचा दबाव आहे, पोलीस प्रशासनाचा दबाव आहे. मी विनंती करतो तहसीलदार साहेबांना का तुम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना योग्य पद्धतीने तुम्ही रिपोर्ट पाठवा आणि भगवान मथुरे यांना जरी नाशिक ग्रामीणला बदली आली असेल तर चौकशी उपरांत कोणताही पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात येऊ नये. ही त्यांना शिक्षा राहील. त्यांच्यावर संगमनेरच्या याच्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे ही निश्चित आमची मागणी राहील. त्यासाठी हायकोर्टात जाण्याची वेळ आली. आता विजयभाऊन सांगितलं तर निश्चित आम्ही हायकोर्टात जाऊ आणि न्याय मागू. जरी पोलीस प्रशासन किंवा आम्हाला न्याय देत नसेल तर संविधानाने न्यायालयावर आमचा विश्वास आहे, ते न्याय आम्हाला निश्चित देतील. एवढं बोलतो. जय भीम. आपल्या स्वप्नातील घर